एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यातील ससून रुग्णालयामधून आरोपीचं पलायन झाल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, उपचारासाठी आलेला आरोपी रुग्णालयातून पळाल्याचं कळतंय। पुण्यामधलं ससून रुग्णालय याआधी सुद्धा एका आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्यानं चर्चेत आलं होतं। आता इथं असलेला एक जो आरोपी होता तो पळाल्याची माहिती समोर येते। संतोष साठे असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे। उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयामध्ये आणलं होतं, मात्र त्यानं तिथूनच पलायन केलं आहे। छातीमध्ये दुखत असल्यानं या आरोपीला काल ससून रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं, पण तो आज पळाल्याची माहिती समोर येते। संतोष साठे असं त्या पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे। विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये तो अटकेत होता आणि त्याच्या छातीमध्ये दुखत असल्यानं ससून रुग्णालयामध्ये आणलं, पण तिथून तो पळून गेल्याची माहिती आहे। तर पुण्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। एक आरोपी ज्याच्यावर विनयभंगाचा आरोप होता, हा तोच आरोपी आहे। त्याचा फोटो आपण बघू शकतोय आणि त्याला छातीमध्ये दुखत होतं, त्याच्यामुळे ससून रुग्णालयामध्ये आणलेलं होतं, पण तिथून त्याने पलायन केल्याची माहिती समोर येते। पण तो पळाला कसा, असा सवाल उपस्थित होतोय। विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव शिवसेना युबीटीनं मागे घेतलाय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा प्रस्ताव दाखल केला होता। मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कोणी खाल्लं, आरशात पाहून वारसा सांगू नका अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला। सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्यामुळे यांचा आता डस्टबिन व्हायची वेळ आलेली आहे, असा टोलाही शिंदेंनी लगावला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेमध्ये विरोधकांचा समाचार घेतला। हल्ली कोणीही येतं आणि संविधान दाखवतं, राणेंना तुरुंगात टाकलं तेव्हा संविधान कुठे होतं, असा सवाल शिंदेंनी विचारला। आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत एका वृत्तपत्राचा हवाला देत गंभीर आरोप केला। लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं सत्ताधारी आमदार विचारतात, पैसे घ्या मात्र माझी लक्षवेधी लावा असा आमदार म्हणत असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला। भास्कर जाधव जबाबदार व्यक्ती आहेत, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं कितपत योग्य आहे? भास्कर जाधव यांनी फडणवीसांना भेटावं आणि सांगावं, कुणी दोषी असेल तर त्याच्यावर FIR दाखल करणार असं अजित पवार म्हणाले। विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील तो आम्हाला मान्य असेल, तोपर्यंत बाजूची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या असं फडणवीस म्हणाले। त्यामुळे या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड नाहीच का, अशी चर्चा सुरू झाली। विरोधी पक्षनेते पदासाठी ज्यांचं नाव चर्चेत आहे त्या भास्कर जाधव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारनं जाहीर करावं, सरकारकडे बहुमत आहे तरी सरकार का घाबरतंय असा सवाल भास्कर जाधव यांनी केला। विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। राहुल नार्वेकर यांच्याकडून बनसोडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणीवर संभाजीराजे छत्रपती ठाम आहेत। वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकामध्ये नोंद नाही, अनेक शिवभक्तांकडून आधीही हा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय असं संभाजीराजे म्हणाले। संभाजीराजेंकडून जीर्णोद्धाराचे फोटोही सादर करण्यात आले। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली। कोणीतरी सांगतं म्हणून कारवाई नको, वाद उकरून काढणं योग्य नाही, समिती स्थापन करून संशोधन करा अशी मागणी पडळकरांनी केली। वाघ्या कुत्र्याची समाधी हा राज्यासमोरचा मुद्दा नाही, इतिहास तज्ञांनी यावर मत मांडावं, त्यानंतर सरकार मार्ग काढेल अशी प्रतिक्रिया अमोल मिटकर यांनी दिली। संतोष देशमुख यांची हत्या हा मोठा कट आहे, आमच्याकडे हत्येचे सर्व पुरावे आहेत, कोर्टाला आज सर्व कागदपत्र दिली आहेत अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली। वाल्मिक कराडच्या सहभागावरही उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कृष्णा आंधळेनं वाल्मिक कराडला आणि विष्णू चाटेला 3 वेळा फोन केलेत, सुदर्शन घुलेही कराडच्या सांगण्यावरून वागत होता अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आजची मकोका कोर्टातली सुनावणी संपली। कट रचून संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं निकम यांनी कोर्टात म्हटलं। या प्रकरणी पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे।
उज्ज्वल निकम आल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबीय समाधानी होणार नाही असं ते म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेतली. तपासासंदर्भात या दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाली. गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी नागपुरात येणार आहेत. पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगानं नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी केली. विधान परिषदेमध्ये एकनाथ खडसे पुन्हा एकदा मंत्र्यांवर संतापले. सभागृहात फक्त 2 सदस्यांची उपस्थिती असल्यानं खडसेंनी संताप व्यक्त केला. अंतिम आठवडा प्रस्तावाला सर्वोच्च स्थान असूनही सदस्य संख्या नसल्यानं खडसे आक्रमक झाले. विधान भवन परिसरात तरुणांना झाडावर चढून आंदोलन केलं. काही काळानंतर पोलिसांनी या तरुणाला खाली उतरवलं. पुण्यात शिवसेना युबीटीनं बॅनरबाजी केली. ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का असा सवाल उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्यात आलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे शरद पवार गटाला रामराम त्यांनी ठोकलेला आहे. ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माढ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी तसंच पुण्यातील अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. मंत्री भरत गोगावले त्यांच्या मतदारसंघात लवकरच जनता दरबारचं आयोजन करणार आहेत अशी घोषणा त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यातून केली आहे. दर 10 दिवसांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबारचं आयोजन केलं जाणार आहे. प्रशांत कोरटकरला ठेवण्यात येणाऱ्या कोठडीबाहेरील सीसीटीव्ही देण्याची मागणी इंद्रजीत सावंत यांनी पोलिसांकडे केली आहे. कोर्टाच्या कामासाठी फुटेज देण्याची मागणी सावंत यांनी केली. पुण्याच्या केशवनगरमध्ये 3 दुकानांना भीषण आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झालं. दरम्यान अग्निशमन आगीवर नियंत्रण मिळवलं. कल्याणशूळ रोडवर सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली आहे, ज्याचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसला. विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी 2 तास लागले. त्यामुळे दुपारी शाळेत येणाऱ्या मुलांना चक्क सुट्टी द्यावी लागली. तर परीक्षेच्या तोंडावर शाळा बुडत असल्यानं पालकांनी नाराजी व्यक्त केली. शिमगोत्सवासाठी सुरू केलेला कशेडी बोगदा पुन्हा अंधारात गेलाय. 80 लाख रुपयांची अनामत रक्कम न भरल्यानं बोगद्यात अंधार आहे. दरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तातडीनं वीज पुरवठा सुरू करावा अशी मागणी केली जाते. दौंडमध्ये सापडलेली अर्भकं ही भंगाळे रुग्णालयातील असल्याचं समोर आलंय. रुग्णालयातील कचरा भंगारवाल्याला नेण्यासाठी सांगितल्यानं नजर चुकीनं त्यानं त्या बरण्या नेल्या असं स्पष्टीकरण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलं. कंटेनर चालकानं ढाब्यावर लावलेल्या गाडीचा अचानक आग लागली त्या गाडीला. त्यामुळं नागरिकांची तारांबळ उडाली. सुदैवानं चालक कंटेनरमध्ये नव्हता. त्यामुळं मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलानं ही आग विझवली. संगमेश्वर तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळला. या पावसामुळे आंबा आणि काजूचं पीक धोक्यात आलंय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सिल्लोड तालुक्यातील भवन इथल्या महिला सरपंचावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानं महिला सरपंचानं उपसरपंच महिलेच्या कानाखाली लगावली. याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तक्रार देण्याची कारवाई सुरू केली. उन्हाळी सुट्ट्यांसाठी 738 बस सोडण्यात आल्या आहेत. एसटीच्या जळगाव विभागातील 11 आगारांचं नियोजन करण्यात आलंय. दररोज साधारण 2000 बस फेऱ्या धावण्याचं नियोजन एसटीनं केलंय. सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान हे द्राक्ष बागेचं झालं आहे. लाखोंचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. जायकवाडीमधून पैठणसह गंगापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला पाटबंधारे विभागानं थकीत पाणीपट्टी भरली नसल्यानं सील ठोकलं. तब्बल 3 कोटींची थकबाकी असल्यानं पैठणचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील जवान रामदास बढे यांना वीरमरण आलं. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील तलाव कोरडठाक पडलेला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यानं पाणी आटतंय, यामुळे तलावात मृत माशांचा खच पडलाय. जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे गावात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी IAS अधिकारी अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली इथल्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या बदलीनं होणाऱ्या रिक्त जागी अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी जलवाहिनीवरील वॉल फुटला, त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा 2 दिवस बंद होता. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत होतं. नाथषष्ठीच्या कालावधीमध्ये पैठणमधील प्रसिद्ध असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाला 6,889 पर्यटकांनी भेट दिली. यातून पाटबंधारे विभागाला 2 लाखांचा महसूल मिळाला. पालघर जिल्हा परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मुख्याधिकारी भानुदास पालवे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य आणि पाणी पुरवठ्याबाबत अनेक समस्या असतानाही बांधकाम विभागाला निधी देण्यात आलाय. त्यामुळे पालघरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 322 ग्रामपंचायतींवर महिला राज असणार आहे. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील महिला सरपंचांच्या सोडती काढण्यात आल्या. नंदुरबारमधील नवापूर नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मात्र ठेकेदाराकडून ओला आणि सुका कचरा गोळा करून त्याचं विलगीकरण न करताच एकत्रितपणे कचरा डेपोमध्ये फेकला जातोय. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी करण्यात आली आहे. साताऱ्यातील सदर बाजार परिसरातील म्हाडा कॉलनीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यानं चिमुकलीवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी केली. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे कराड, पाटण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं. गहू आणि ज्वारी पिकाचं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर शहराकडे विशेष लक्ष द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे केली आहे. याबाबत त्यांनी अजित पवारांना निवेदनही दिलं. मार्चंटसोबत गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या 5 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे 5 दिवसांनी बाजार समित्या सुरू होताच कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊन भाव कोसळण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत. रमजान ईद जवळ आलेली आहे. त्यामुळे मुस्लिम बांधव ईद साजरी करण्यासाठी तयारी करू लागलेत. मालेगावातील सर्व बाजारपेठा ईदसाठी सजल्यात. सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये 15 ते 20% वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतोय. ईद, गुढीपाडव्यासह आगामी सर्व सणांमध्ये शांतता राहण्याबाबत आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मालेगावात पोलिसांची बैठक झाली. यावेळी कायदा हाती घेत गडबड करणाऱ्यांची गय करणार नाही असा थेट इशारा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिला. धुळ्याच्या फागणे शिवारात लांडग्याच्या कळपानं हल्ला केला आणि 16 शेळ्या फस्त केल्या. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान वन विभागानं लांडग्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यात